वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। म्हणा हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद 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 हे गोपाल हे दयानिधान। हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे दयानिधान। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आजच्या सिद्धांत प्रवचनाला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय आंबेवड गावचे बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय भाऊ, माझे परमस्नेही गोपाल मुनी, आदरणीय कन्नडकर बाबा, विद्वद्रत्न मराठी शास्त्री, ज्यांचा आवाज पहिल्यांदा मी ऐकला, अतिशय गोड आवाज आहे. संचलन तर चांगला आहेच, आवाजही गोड आहे. कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आदरणीय मंत श्री पांढरीकर बाबा, सर्व संत महंत, सश्रद्ध उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पांढरीकर बाबांना आले आले थोडस मी नाराज केलं. रथामध्ये मी बसलो नाही, मी कुठं बसत नाही. पण प्रत्येक एक व्यक्तीने एक असं काही नियम, काही व्रत घेतलेलं असतं आणि त्यामुळं त्यांची मी प्रथम क्षमा मागतो. सिद्धांत प्रवचन हा शब्द पहिल्यांदा तुम्ही ऐकलेला असेल. तुम्ही पहिल्यांदा ऐकला म्हणून तो पहिल्यांदाच आहे असं नाहीये, पहिल्यांदा येतो, सुरुवातीपासून आहे. आणि हे नाव माझ्या आवडीचं आहे आणि ते मी मुद्दाम निवडलं आणि महाराष्ट्रामध्ये बरेच कार्यक्रम या स्वरूपाचे केले.
कारण या नावाला संप्रदाय नाही, या नावाला पंथ नाही, या नावाला धर्म नाही, सगळे त्याच्यामध्ये विलीन होतात असा तो शब्द. माणसं संप्रदायावरून बोलतात, पंथावरून बोलतात, धर्मावरून बोलतात. थोडस वर उठून बोलणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. कुठल्या संप्रदायाचं नाही, कुठल्याच धर्माचं नाही, पण सगळ्यांचंच आहे असं एक तत्व. समुद्राच्या पाण्याची वाफ वर उठते, आभाळात जाते आणि मग त्याचा पाऊस बनतो. आणि पाऊस हा खूप गरजेचा असतो. पावसाला कुठला संप्रदाय नसतो, कुठला पंथ नसतो. सगळ्या लोकांना त्याची गरज असते, पाण्याची गरज असते. हवा खेळत असते, ती सगळ्यांची असते. प्रत्येक पंथाचे ग्रंथ वेगळे असतील, देव वेगळे असतील, धर्म वेगळे असतील, पण श्वास सगळ्यांचा सारखा आहे. या श्वासाची किंमत आपल्याला कोरोना काळामध्ये समजली. ज्याच्याकडे सगळं आहे असं आपल्याला वाटत होतं, त्यालाही वाटत होतं त्याच्याकडे सगळं आहे, खूप आहे, केवढं मोठं पद आहे, किती पैसा आहे, किती लोकप्रियता आहे. काहीच कमी नाही या माणसाकडे. कुठे ऑपरेशन करू शकतो हा माणूस, अमेरिकेत, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये. पण एक प्रसंग असा आला कोरोना काळामध्ये, त्या माणसाला बेड मिळालं नाही मिळालं. आणि प्रत्येक श्वासासाठी हा माणूस तडफडत होता. शेवटी श्वास नाही मिळाला तर तडफडून मरावं लागलं. हा श्वास संप्रदायाचा नाही, हा धर्माचा नाही, कुठल्या प्रांताचा नाही, कुठल्या देशाचा नाही. तुमचा विश्वास कुठेही असो, पण श्वासाशिवाय तुम्हाला जगता येत नाही. श्वास कमी पडला की सगळं संपलेलं असतं. सिद्धांत शब्दाचा अर्थ आहे अनेन सिद्धती अंत. ज्याने अंत सिद्ध होतो त्याला सिद्धांत म्हणतात. अगोदरचे मतभेद असतात, अफवा असतात, सिद्धांतामध्ये अफवा नसते. सर्वज्ञांनी ज्ञानाची जी व्याख्या केली ना, जसं तसं जे जसं आहे त्याला तसं समजणं, त्याचं नाव आहे सिद्धांत. अफवा वजा करून अंतिम निर्णय जो आहे त्याला सिद्धांत असं म्हणतात. पृथ्वी शेषनारायणाच्या डोक्यावर आहे हा सिद्धांत नव्हता, अफवा होती. सामान्य लोकांनी नाही, ऋषी मुनींनी पुराणामध्ये टाकली. कुठंतरी मग अण्णाभाऊ साठे म्हणाले, शिष्याच्या डोक्यावर नाही, शेतकऱ्याच्या तळहातावर आहे. तळहात हा शब्दाचा अर्थ सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. कधीतरी अफवा होती, चंद्राला कुठला तरी राहू गिळतो, ही कधीतरी अफवा होती, सिद्धांत नव्हता. पुराणाने सांगितलं म्हणून काय पुराण सगळंच खरं सांगतं असं नाहीये. सिद्धांतामध्ये विचार असतो आणि अंतिम विचार असतो. माहिती आणि विचाराच्या मध्ये बदल असतो. आपण जास्त अफवावर जगतो, त्यानंतर माहितीच्या आधाराने आपण जगत असतो. माहिती ही व्यक्तीच्या बुद्धीतून निर्माण झालेली असते. म्हणून माझं मत असं आपण म्हणतो, तुझ्या मताला काय किंमत आहे? अलीकडे आपण चक्क विचारतो, असं सत्य सांग की विज्ञानाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेलं आहे, हे सत्य आम्हाला पाहिजे, हा सिद्धांत आम्हाला पाहिजे. खूप झाल्या त्या गोष्टी. आता साप चावलं की मंत्राने उतरतो, मंत्रतंत्राच्या गोष्टी खूप झाल्या, आता खूप झाल्या. दवाखान्याशिवाय पर्याय नाही आपलं लक्षात आलं. मांत्रिक चालक नाही उतरला तर बहाणे सांगतात. माणूस मरतो आणि तो विषारी साप असतो. बिनविषारी असलं तर त्याचा श्रेय तो येतो. मी प्रयत्न केला म्हणतो, याचा सिद्धांत नेमका आपल्याला काही कळत नाही.
सत्य आपल्याला कळत नाही. साप चावला की माणूस मरतो हे आपल्या डोक्यामध्ये असतं. पण साप चावल्यानंतर सापाच्या विषाचं बनवलेलं इंजेक्शन जर दिलं तर मरणारा माणूस मरत नाही, तो वाचतो. खर तर सापाने एकदा दंश केला तर माणूस मरतो आणि त्याच इंजेक्शन दिलं तर दोनदा मरायला पाहिजे की नाही. एकदा पहिल्या विषयाने मरायला पाहिजे, नंतर दुसऱ्या विषयाने मरायला पाहिजे, पण नाही मरत. कारण दुसऱ्या विषयावर प्रक्रिया केलेली असते, संस्कार केलेले असतात आणि ते संस्कार मग विष नष्ट करतात आणि त्याचं औषधी बनवतात. विष मारकच आहे असं नाहीये, त्यालाही दुरुस्त करता येतं. वस्तू खराब झाली तिला दुरुस्त करता येतं. माणसं बिघडले माणसाला दुरुस्त करता येतं. आणि आज सगळ्यात जास्त गरज आहे आपल्याला माणसाला दुरुस्त करणे, सगळ्यात मोठी गरज आहे. सिद्धांत म्हणजे अंतिम. कधी लीळा चरित्रातून स्वामींनी सांगितलं, कधी गीतेने सांगितलं, कधी ज्ञानेश्वरांनी सांगितलं, कधी व्यासांनी सांगितलं. बऱ्याच गोष्टी कोणी कोणी सांगितलेल्या आहेत आणि ते सत्य आहे आणि सत्य पराभूत होत नाही. म्हणून संप्रदायाची तुलना करू नका. हा यापेक्षा तो, त्यापेक्षा तो मोठा, असं नाहीये. भगवान कृष्ण मोठे समजलं तर बुद्धाचं काय करायचं? आपण अभ्यासला नाही बुद्धाचं ज्ञान. बुद्ध सगळ्यात मोठे आहे तर मग महावीराचं काय करायचं? महावीर मोठे तर मग कबीराचं काय करायचं? हे सगळे मोठे तर मग शास्त्रज्ञांचे काय करायचं? तपस्व्यासारखं जीवन जगले शास्त्रज्ञ आणि त्यांनी संशोधन केलं आणि एक सत्य निष्कर्ष काढला, त्यांचं काय करायचं? म्हणून कधी तो विज्ञानामध्ये आहे, कधी तो ज्ञानामध्ये आहे, कधी कशात आहे, कधी कशात आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सिद्धांत सूत्रे सांगत असताना, सिद्धांत सूत्र म्हणतात त्याला, अंतिम निर्णय देणारी सूत्र आहेत. वेदांत सांगितला दादोसला आणि सिद्धांत सांगितला आचार्य नागदेवांना. त्या सिद्धांतावरचं खूप भाष्य झालेलं आहे. मुळामध्ये आता एकच महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय पाहिजे माणसांना, या सिद्धांताचं आपण आज चिंतन करूया. माणसाला काय पाहिजे? माणसाला पाहिजे आनंद. दुःख नको हे तर वेडा मुलगा सुद्धा सांगेल. आणि सुख पाहिजे यासाठी शहाणी माणसं प्रयत्न करतात. पण सिद्धांत असा आहे की सुख नाही पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला जो श्लोक म्हटला भागवतातला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत, चित आणि आनंद, तीन शब्द गोड शब्द आहेत. गोड शब्द श्लोकामध्ये आले, अभंगामध्ये आले, सगळ्या काव्यामध्ये आले, गाण्यामध्ये सुद्धा आले. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम, सगळीकडे विखुरले. ज्यांना ज्यांना कळलं त्यांना त्यांना समजलं. आणि म्हणून या तीन गोष्टीसाठी आपली सगळी धडपड आहे. असत्य बोलणं तुम्हाला आवडत नाही, कारण काय त्याच्यामध्ये धोका आहे. सत्य बोलण्यात धोका नाही. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान यासाठी पाहिजे की तुम्हाला शिव म्हणजे कल्याण प्राप्त करून घेण्यासाठी पाहिजे. ते कल्याण कसं आहे? सुंदर आहे. सौंदर्यासारखी आपली धडपड आहे. पण आपण अलीकडेच अडकून पडतो छोट्याशा सौंदर्यामध्ये. शरीराचं सौंदर्य आपल्याला कळलं, बस तिथे आपण अडकून पडलो. स्वभावाचं कळलेलं नसतं. सुंदर शरीर दिसलं म्हणून लग्न जमलं, लग्न केलं, नंतर स्वभाव लक्षात येतो, स्वभाव बरोबर नसतो. आणि मग सौंदर्याने धोका दिला असं आपल्याला वाटतं. बरोबर आपण बघितलं.
स्वभाव सौंदर्य, विचार सौंदर्य, आचार सौंदर्य, विचाराचंही सौंदर्य असतं, आचाराचंही सौंदर्य असतं. तरुण सुंदर दिसत, म्हातारी सुंदर दिसत नाही. म्हातारपणाचं सौंदर्य वेगळं असतं. या सौंदर्यामध्ये आदर असतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, तोंडामध्ये दात नाही, तरी ते सौंदर्य खारक्यासारखं असतं. खारकीला बी सुरकुत्या पडलेले असतात, पण छान वाटते की नाही. तिथं परिपक्वता असते, अनुभवाचं गाठोडं असतं, समज आलेली असते. काय नको ते निहाळलेलं असतं, ते सोडून दिलेलं असतं. 3 शब्द गोड आहेत आपल्या भारतीय संस्कृतीने टिपलेले आहेत. सत्य, सुंदर आणि शिव. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव म्हणजे महादेवच आहे असं नाही, शिव म्हणजे कल्याण. यासाठी आपली धडपड आहे. आणि ते सुखामध्ये असं आपल्याला वाटत असतं, पण सुख हा शब्दाच अपूर्ण आहे. अपूर्ण आहे. त्या सुखाला दुःखाचे धागे आहेत. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा, तुझी आयुष्याचे. माणसा, तुझं आयुष्य म्हणजे वस्त्र आहे आणि ते सुख दुःखाच्या धाग्याने विणलेलं आहे. सुखाची दुसरी बाजू दुःख आहे, दुःखाची दुसरी बाजू सुख आहे. सुख पाहता जबा पाडे, दुःख प्रभाता एवढे, तुकोबांनी म्हटलेलं आहे. कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला विचारा कसा आहे, तो अनुभव सांगायला लागतो, त्यावेळेस अडचणी सांगत असतो, बिमाऱ्या सांगत असतो, नात्यागोत्यांनी फसवलेलं सांगत असतो, निसर्गाबद्दल तक्रार करत असतो, शेतीबद्दल तक्रार करत असतो. पीक पाणी बरोबर नाही, पाऊस असा लहरी आहे, पीक चांगलं असलं तर भाव नाही, भाव असलं तर पीक नाही, शेती परवडत नाही. घरातल्या माणसांच्या स्वभावाबद्दल तक्रार करत असतो. चांगलं किती बोलतो, फार थोडं चांगलं बोलतो. एक धागा सुखाचा, मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. बालपणाची मुकी अंगडी आहे, बालाला बोलता येत नाही ना, लेकराला बोलता येत. रंगीत वसने तारुण्याची. तरुणपणाचं जे वस्त्र आहे तुझ्या आयुष्याचं, ते रंगीत आहे. खूप स्वप्न आहेत तुझ्या डोळ्यासमोर. लग्न व्हायचं, आणखी खूप चेहरे डोळ्यासमोर आहेत तुझ्या, खूप चेहरे आहेत डोळ्यासमोर. पण असा एखादा भीष्म आहे की या चेहऱ्याला नाकारतो, असा एखादा विवेकानंद आहे की या चेहऱ्याला नाकारतो, असा एखादा ज्ञानेश्वर महाराज आहेत की लग्नाच्या वय सुरू होण्याच्या अगोदरच त्यांनी हे चेहरे सगळे नाकारलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरीत उल्लेख केला, जिये लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेथे उदय होई असता लागी, दुःख लेवणी सुखाचा अंगी सळीत जगाते. ते म्हटले, सुख दुःखाचा अंगर का घेऊन, दुःख सुखाचा अंगर का घेऊन लोकांना त्रस्त करते. अंतिम सत्य आहे, याला म्हणतात सिद्धांत. दुःख सुखाचा अंगर का घातलेला आहे. शरीर दुःखाचं आहे, कपडे मात्र सुखाचे आहेत. बहुरूप्यासारखं माणसाचं जीवन आहे. म्हणून माणसा तू फाटत चाललास, तुटत चाललास. तुला जो सिद्धांत पाहिजे ते सापडत नाहीये, आणि तुझा सिद्धांत आहे आनंद. आनंदाची प्राप्ती तुला पाहिजे. आनंदाची गरज आहे, आनंदाची प्राप्ती तुला पाहिजे. सुखामध्ये थोडासा अंश येतो, आनंद पूर्ण आहे. सुखामध्ये धास्ती असते, आनंदामध्ये मस्ती असते. सुख संपणार आहे, आनंद संपणारा नाही.
सुखामध्ये दुःखाचं मिश्रण आहे, आनंदामध्ये मिश्रण नाहीये. गोड शब्द आहे आणि ते तुझं ध्येय आहे. आपल्या जन्मस्थळामध्ये आनंद प्राप्तीसाठी झालेला आहे. आपण रस्त्यामध्ये अडकून पडलेले असतो, अडकून पडतो. आणि म्हणून जे अनुभवी लोक आहेत, संत लोक आहेत, अनुभव घेतलेला आहे, त्यांनी सरळ परमेश्वराला म्हटलं, जगत के रंग क्या देखू, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखू, तेरा दीदार काफी है. हे रंगीत वस्त्र कशाला बघू मी, हे रंगीत दुनिया कशाला बघू मी, मला फक्त तुझ्या दर्शनाची गरज आहे. तुझं दर्शन दे भगवंता. तुझ्या दर्शनामध्ये आनंद लपलेला आहे. या आनंदाचं विश्लेषण भगवान श्री चक्रधर स्वामींनी सिद्धांत सूत्रामध्ये केलं. सूत्राचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकरण आहेत, विचारपर आहेत, लक्षणपर आहेत, आचारपर आहेत, तत्वज्ञान आहे, महावाक्य आहे. परंतु महावाक्याच्या आतला जो एक गाभा आहे, चंदनाच्या मधला गाभा जो महत्वाचा असतो ना, महावाक्य बाह्य सौंदर्य सांगतं परमेश्वराचं, परंतु निर्वचन जे आहे ना, हे निर्वचन आतल्या गाभ्याबद्दल बोलत असतं. त्यात पहिला शब्द आहे आनंद. आनंद हा शब्द आहे पहिला. तो ज्यांना मिळाला ना, त्यांची भाषा बघा. रामदासांना मिळाला नव्हतं तोपर्यंत, जोपर्यंत त्यांनी जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधून पाहे, म्हणा त्वाची पूर्व संचित केले, त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. पण एकाला मिळाला त्याने सांगा, हो मला मिळाला. सर्व सुख द्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुलत असतो. आनंदे निर्भर डुलत असो. सगळे सुख मला मिळालेले आणि मी आनंदामध्ये निर्भर आहे, मी डुलतो आहे. डुलणं कधी जन्माला येतं माहिती आहे? मग अशी शोभायात्रा निघाली, रथात मी बसलो नाही, मी गाडीमध्ये बसलो. बँड वाजत होता. सुरुवातीच गाडी इतकं सुंदर लागलं, एक राधा एक मीरा. त्याच वेळ मला चांगलं वाटलं की कार्यक्रम खरंच सुंदर होणार आहे. आणि पुढे गेल्यानंतर मग असा कसा देवाचा देव बैठकडा, देव एका पायाने लगडा, ही नाथांची गवळण चालू होती. आणि देवाला लंगडा म्हणत असताना सगळी माणसं नाचत होती. कधी नाचतो माणूस? आनंद जन्माला आला तर. आणि इतकं सुंदर नाचत होते महिला मंडळी, पुरुष मंडळी. मी बघितलं, ताल धरून नाचत होते. त्यावेळेस कोणाच्या डोक्यात पंथ नव्हता, कोणाच्या डोक्यात जात नव्हते, कोणाच्या डोक्यात गाव नव्हतं, कोणाच्या डोक्यात काहीच नव्हतं. एक धुंदी होती आणि एक मस्ती होती. देव एका पायाला लंगडा. अरे तो लंगडा तुम्ही कशाला नाचताय? नाही, तो लंगडा याचा सुद्धा आनंद आहे, कारण हे लाडाचं नाव आहे देवाचं. तुम्ही तुमच्या काळ्या कुठल्या मुलीला काली म्हणताना, काली म्हणत असताना त्यात भावनांचं मिश्रण असतं. काळी म्हणजे काळी कुठं नाही, तू काली आहेस, तू काली आहेस, काली माता आहेस, तू चंडिका आहेस, हा त्याच्यामध्ये भाव असतो. काळी असलं म्हणून काय झालं? तिला नाकडोळे नसतात का नीटनेटके? तिला सौंदर्य नसतं का? अरे विठ्ठल काळा नाही का? कृष्ण काळा नाही का? अरे काळे सगळ्यात सुंदर आहे. रुक्मिणी सावळी होती, राम सावळे होते. काळ्यामध्ये एक मजा आहे, म्हणून तुम्ही त्याला काली म्हणत असताना आनंदाने म्हणत असता. असा तो लंगडा, असा तो लंगडा, चोऱ्या करणारा कृष्ण लंगडा. त्याचा प्रत्येक पैलू जीवनातला, प्रत्येक स्वरूप आनंद देणार आहे कृष्णाचं. होईल ना सण तुम्हाला? कृष्णाचं प्रत्येक स्वरूप आणि पैलू जीवनातला आनंद आहे. मग मी विचार केला, तुम्ही नाचत असताना कृष्णही नाचणार, तुम्ही बी नाचता,
पण तुम्हाला नाचता कुठे येतं? जिथं सुख आहे तिथे नाचता येतं, जिथं स्टेज चांगलं आहे तिथं नर्तकी नाचते. सुखाला स्टेजवर नाचता येतं आणि आनंदाला सापाच्या विषारी सापाच्या डोक्यावर नाचता येतं. हा फरक आहे मोठा. कृष्ण विषारी सापाच्या डोक्यावर नाचला. सुखाला नाचता येत नाही, आनंदाला नाचता येत. कृष्णाचं जीवन. आणि म्हणून तो काळा चांगला वाटला, लंगडा चांगला वाटला. श्याम पिया मुरे रंग दे चुनरिया. तू कायच ना, मलाही काळ कर, मला आवडलं ते. लाल ना रंगावू मै हरी ना रंगावू. लाल रंग नको मला, हिरवा रंग. आपने ही रंग आपने ही रंग रंग दे चुनरिया. ओ श्याम पिया मुरी रंग दे चुनरिया. काय सुंदर ताल होता तो नृत्याचा. नका चित्रे नका. म्हाताऱ्या बाईंनी ताल धरला होता, लहान मुलींनी ताल धरला होता. ते काय म्हणतील असं बायकोला वाटत नव्हतं. बघू दे, बघ काय म्हणायचं होतं, बघ मला नाचायचंय. आतली उर्मी होती ती आतली. आणि सगळ्यांच्या नाचण्यामधला ठेका एक होता, एकता होती सगळ्यांच्या नाचण्यात. गोड रिंगण, ते हलणं, ते डुलणं आणि ती मस्ती. बाप कधी नाचत नाही. सभ्य लोक म्हणतात त्याला, आप्पा म्हणतात, तुम्ही अण्णा म्हणतात. तो नाचाल कसा? पोरं काय म्हणतील. पण जेव्हा मुलाचं लग्न असतं ना, तोही ताल धरल्याशिवाय राहत नाही. कारण आनंद ताल धरायला लावतो. वारकऱ्यांच्या वारीमधला जो पावले आहेत ना, तो आनंद आहे. कीर्तनामध्ये मागे उभा असणाऱ्या ज्या उड्या मारतात ना, ते संकोचत नाही, तो आनंद आहे. मीरा तो भी बाबरी, मी वेडी व्हायला तयार, मी वेडी झालोय. आणि हे वेड म्हणजे आनंद आहे का आपल्या जीवनामध्ये? हा प्रश्न सगळ्यात. आनंद कुणाला भीत नाही, आनंद कधी रडत नाही, आनंद कधी चिडत नाही, आनंद कधी चिडत नाही. आनंद इलेक्शन मध्ये पडला तरी उदास होत नाही. आनंदाचं स्वरूप कसं? डोळ्यातून तुम्ही हसत असताना पाणी येतं ना, ते आनंदाचं पाणी असतं. रडण्याचं पाणी गरम असतं आणि आनंदाचं पाणी थंड असतं. कधी हसून हसून डोळ्याला पाणी आलं ना, त्याला बोट लावून बघा, थंड पाणी असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही रडताना दुःखानं, त्यावेळेस गरम पाणी असतं. ही जी थंडी आहे ती शीतलच आहे. ईश्वर स्वरूपातला तो एक भाग आहे, तो ओलावा आहे, तो तुमच्यामध्ये येत असतो. आणि एवढं किचकट गोष्ट स्वामी सांगतायत एका म्हातारीला. एका म्हातारीला परमेश्वरी कसा अडचणीत होतो तुम्हाला सांगतो. नृसिंह पुराणामधल्या गीता गायनाचा कार्यक्रम करणारी ती प्रार्थबाईचा नावाची प्रल्हादबाईचा दुसरं नाव. स्वामींकडे ते दर्शन घेते आणि बसते. स्वामींकडे पाहत राहते, आनंदाकडे पाहत राहते. तुम्हाला आनंद होतो ना, त्यावेळेस शब्द गायब झालेले असतात. संसारातलं प्रेम तुमच्या उच्च कोटीला जर पोहोचलं ना, तर तिथे भाषा बंद झालेली असते. कारण बोलणं अडचण वाटत असते. तुमचे गाणे बिणे त्या ठिकाणी थांबलेले असतात. खऱ्या प्रेमाला सुरुवात होते त्यावेळेस सगळं थांबलेलं असतं. आनंदाला सुरुवात होते त्यावेळेस संत मौन धरलेलं असतं. संतांनी सुद्धा ते मौन धरतात, फक्त अनुभूती घेत असतात. काय देवा देव आहेस तू, देव कळतो बाई तुम्हाला? नाही ना, मी सांगतो तुम्हाला. स्वामी तिला म्हटलं, मी तुला देव सांगतो. सांगा स्वामी म्हणून तर बसले, पण हा
किचकट विषय त्याला कळेल का? कळेल का तिला? म्हणून जो आवडता शिष्य हुशार तो बाजाराला गेला, स्वामी उठले तिच्यापासून, गढीवर गेले, आला तिने बघायला, परत आले, ती म्हणते सांगा ना देऊ कसं सांगू गेलं कळेल का? परत गडीवर गेले, 2-3 वेळेस ज्याला सांगायचं त्याची वाट पाहत होते, तो तिथे नव्हता, ज्याला कळणार नाही ती तिथे समोर बसलेली होती. सांगा ना देऊ देव म्हणजे काय? तुमच्या डोळ्यासमोर आकृती, देव म्हणजे काय? आता कृष्ण तुमच्या डोळ्यासमोर नाही दिसणार तुम्हाला, तो काळ संपला, पगड्याने टोप्या गायब झालेल्या आहेत. कृष्णाचं मुकुट कधी दिसेल? आता हातात धनुष्य असलेला देव तुम्हाला भेटणार नाही, भारत कुठंच नाही भेटणार. हो मला राम बघायचा, राम बघायचा, दिसेल ना, ट्राउझर घातलेला दिसेल, धोतर दिसलेला दिसेल, त्या रामाचा भाव त्याच्यामध्ये दिसेल, राम नाही दिसणार पण तो भाव दिसेल, तो नाही दिसणार. कालबाह्य गोष्ट झालेली आहे. देव म्हणजे काय? माणसाने निर्माण केलेले देव. वेदामध्ये ज्या देवतेचं वर्णन नाही ते देव ते नाही. हे तर वारकरी संप्रदायाने सुद्धा नाकारलेले आहे. हिंदरी शिंदरी दैवते, ते म्हणते सांगा ना तुम्ही देव सांगतो. अरे कोणत्या आला आला ना देव? स्वामी म्हणाले उशीर लावलास तो फार. तो म्हटला नाही उशीर तर लावला आणि त्याचं खरं होतं, त्याने उशीर लावलेला आणि स्वामींचा खरं होता उशीर लागलेला होता, कारण हे आतलं घड्याळ असतं. बाहेरचं घड्याळ वेगळं, आतलं घड्याळ वेगळं. मी 5 मिनिटात येतो म्हणतो माणूस, आपण घड्याळ नाही पाहत, पण 4च मिनिटं झालेले असतात. आपण म्हणतो फार उशीर लागला, काय येणं पटकन. अचूकता निर्माण झालेली असते, कुठं तरी संकट असतं, तिची आपण वाट पाहत असतो. तो येतो, इतका उशीर लावतोस काय, तो मारतो मला, मेलो असता मग तो उशीर कुठे लागला? 5 मिनिटं घड्याळ कर बघा ना, 4च मिनिटं झाले. आतलं घड्याळ आहे. कधी बिफोर चालतं, कधी कसं चालतं. बस माग दुर्बस्ता निरीकरणाला सुरुवात झाली. साधीबाई समोर आहे, साधीबाई, पण लहर असते ना, परमेश्वराला आवडत नाही आवडत. गायन करणाऱ्यासाठी स्टेज लागतं, व्यासपीठ लागतं. लता दिदी ज्यावेळेस गायन करतात ना, 3 मिनिटाचे लाखो रुपये घेतात, 5-7 लाख रुपये घेतात 3च मिनिटाचे. पण लहर आल्यानंतर मानधन नसतं, मानधन नसतं, एकटंच गायला लागतं. कोकिळा गाते ना, मैत्रिणीसाठी जात नाही, मैत्रिणीसाठी. तुम्हाला सांगू, लता दिदीने एक अभंग गायला, अभंग गायला लावला. 4 दिवस अभंग गायला. गायिका किती मोठी असू दे ना, त्या गायिकेला भावना असते. किती किमतीचं मशीन असू द्या, मशिनरीला भावना नसते. तुम्ही उपनेर आणलं, धान्य कलसा त्याच्यामध्ये टाकलंय, चुकून हात मध्ये गेला तर तुमचा हात कट करणार, असं म्हणणार नाही की माझ्या मालकाचा हात आहे म्हणून. मशिनरीला भावना नसते, सजीव प्राण्याला भावना असते. अभंग स्वतःशी जाय मागे परत तुम्ही पाहे, तुकोबाने लिहिलेला भिजून चिंब झालेला अभंग, अंतःकरणाला स्पर्श करणारा अभंग. त्यातल्या शब्दांची रचना आणि भावना, कवितेचा उच्चांक, अगदी वात्सल्य झिरपत त्याच्यातून असा अभंग. दृश्य उभं राहतं डोळ्यासमोर, असा तो अभंग. लता दिदी गायला लागल्या, एकच कडवं गायला त्यांनी. कुठले माझ्याकडनं गाणं होत नाही. डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा लागल्या.
नाही गाऊ शकत नाही. हे कडवं गायलं पण भावना आवडत नाही. कसं आहे तो अभिमान. कन्या सासुरासे जाय, कन्या सासुरास. लग्नाचे चित्र डोळ्यासमोर उभं केलं. लग्न लागलेलं आहे, मुलगी निघालेली आहे, गाडी तयार आहे, दरवाजा उघडलाय, तिला बस म्हणतात. अगोदर बापाच्या गळ्यात पडली, रडली, आईच्या गळ्यात पडली, भावाच्या गळ्यात पडली. लहानपण आठवलं, संबंध रडते, सारखी रडते ती. आई रडते, बापही रडतो, सगळेच रडतात. तिथं काही संगीत नसतं, स्वभावाला संगीत लागत नाही. कन्या सासुरासे जाय, मागे परतूनी पाय. मागे परतून प्रेमाला सोडतोय, लहानपणाला सोडतोय, आई वडिलाला सोडतोय. ज्याला सोडतोय ते प्रिय असेल तर परत परत बोलत असतो. रडते असतो, येतो बरं का, येतो. भावना आणि व्यवहार एक ठिकाणी झालेला असतो. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट भेटशी केशवा. तुकोबा म्हणतात मला तसं झालेलं आहे, तू कधी भेटशील. एक आपल्या बाळाला, छोट्याशा मुलीला घेऊन यात्रेला जाते. यात्रा मोठी असते, खूप गर्दी असते, हात धरलेला असतो मुलीचा. वादळ येतं, पळापळ सुरू होऊन जाते. मुलगी एका बाजूला, आई एका बाजूला. आई 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 ओरडत राहते. आणि त्याच्या अगोदर आईला म्हणते, आई मला जिलेबी दे ना रे. देते बेटा, आपल्या एकदा चक्कर मारून येऊ. आई मला फुगा देते ना रे. आई मला मुरमुरे. हो बेटा देते तू. आई जवळ असून तिला आई आठवत नाही, तिला मुरमुरे दिसतात, जिलेबी दिसते. आई मला फुगा. आई म्हणते देते बेटा, आपण तिकून येऊ ना, फिरून आपण इकडे. वादळात ती आईची तिची ताटातूट झालेली असते. त्यावेळेस ती जिलेबी, फुगे, मुरमुरे डोक्यात नाही. तिची आई, फक्त आई. चुकलिया माये, चुकलिया माये, चुकलिया माये, चुकलिया माये. हीच अशी एक व्यक्ती, ही अशी एक गोष्ट की सगळं मिळतं कारखान्यात, आई मिळत नाही. बाळ हुरु हुरु पाहे, बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले मान. एकच कडवं गाणं माझ्या कुर्णी दृश्यावर असं बोलतं. लता मंगेशकर गाणं कुकळ्या भारत रत्न असला तरी तिला पण आई आहे ना. आईची ती आठवण तिला सुद्धा येईल की नाही. लहानपणी तुम्ही संगीत ऐकलं, आता म्हातारी माणसं त्यांनी संगीत ऐकलं. कोणतं संगीत ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही हसले. हसले तुम्ही. काय संगीत ऐकलं, तुम्ही हसून दिलं. लहान लेकराला असं करा, ते हसून देत. किती स्वस्त आहे हसणं. खिकी खिकी करा, ते हसून देत. आता तो मोठा झाला, आता त्याला हसायला काय पाहिजे, खूप पाहिजे, खूप खर्च पाहिजे. प्लास्टिकच्या गाडीमध्ये खुश होणारा पोरग आता नेता अभिनेता झाला, आता 25 लाखाची गाडी पाहिजे. किती स्वस्त होतं त्याचं हसणं. आता ते राहिलेलं निखळ मन म्हणजे आनंदाचं.
आनंदामध्ये चिंता नाही, टेन्शन नाही, काही नाही. बी आर रहमान, लक्ष्मीकांत वगैरे, प्यारेलाल, खयाम, रवींद्र जैन यांचं संगीत त्या काळामध्ये नव्हतं. अरे पण तेच त्या संगीतावर हसलेले लहानपणी. फुगांना थोडासा घासला की ते हसून द्यायचे, खी 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 गेले की ते हसून द्यायचे. आता मोठे संगीतकार झाले, पण लहानपण त्यांचं संगीत तेच होतं. लहानपणचं संगीत तेच होतं, सगळ्यांचं तेच, तुमचंही तेच होतं. तुमच्या पाळण्यावर पाखरं टांगलेले असायचे कपड्याचे, खुश होते तुम्ही. फुगे टांगलेले असायचे, खुश होते तुम्ही. तेही खुश होते, तितके खुश होते ते संगीत देत असताना सुद्धा नाही. लता दीदीला पण आई आहे की नाही, ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहत होतं आणि गायनच करते. डोळ्यातून अश्रू येत होते. असं तर काही म्हटलं नाही की कॅमेरा वगैरे करा, शूटिंग घ्या, माझ्या डोळ्यातून अश्रू येते, असं नाहीये. ते स्वाभाविक आहे, ते स्वाभाविक आहे. स्वामींना लहरारी आणि स्वामींना असं झालं की समोर खडक आहे ना, पाऊस पाडायचा आहे, नाही इलाज आहे. त्या बाईला काही कळत नाही, पण सांगणं गरजेचं आहे. मी तिला शब्द दिलेला आहे. आनंद शब्दाबद्दल मी बोलतो, तो शब्द लक्षात ठेवा. कृष्णाच्या गोकुळामध्ये आनंद होता. तुम्हाला गाव गोकुळासारखं पाहिजे असं तुम्ही म्हणत असता. रामराज्याचं समर्थन करता तुम्ही, रामराज्य पाहिजे आपल्याला. तुम्हाला कळतं रामराज्य म्हणजे काय? राज्याभिषेक होत असताना सुद्धा वनात जावं लागलं 14 वर्ष, असं तुम्हाला पाहिजे? ते सुखाचं होतं का दुःखाचं होतं रामराज्य? कृष्ण गोकुळात जन्माला आला आणि शत्रू तयार झाले. त्याला मारण्यासाठी शत्रू यायला लागले. तृणावर्त येतो, पूतना येते, महाबळ येतो, लोक भयभीत झालेले. ते गोकुळ पाहिजे तुम्हाला? कळते तुम्ही काय बोलताय? नाही, तरी गोकुळ पाहिजे. का पाहिजे? गोकुळामध्ये आनंद होता. संकट येऊ दे रे, संकटाचा प्रश्न नाही. संकट आल्यानंतर त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य जिथं आहे ना, तिथं आनंद आहे. आनंदामध्ये सामर्थ्य असतं. समर्थो धर्ममाचरे, आनंद सामर्थ्य असतं. म्हातारी विचारते, सांग ना देव कसं आहे? देव सांगतोय, देव कसं आहे? स्वामींनी कोणाचं नाव नाही घेतलं, लक्षात ठेवा. आनंद कुठल्या व्यक्तीचं नाव नसतं आणि आनंद नाव ठेवून फार काही फरक पडत नाही. एका घरी गेलो, शेतामध्ये जंगलामध्ये होतो. मला पोरी कुठे गेल्या? गंगा बी इथं नाही, यमुना बी इथं नाही, सरस्वती बी इथं नाही. 1 किलोमीटर पाणी आणायला गेलं म्हणे तिकडे. नाव काय त्यांचं? गंगा, यमुना, सरस्वती. मंगलाष्टकीमध्ये आपण त्यांचं नाव घेतो. यांचे नाव ठेवले ना. पाणी आणायला कुठे गेले? 1 किलोमीटर अंतरावर. नावानं काय फरक पडतो? स्वामींनी कोणाचं नाव नाही घेतलं, नाही घेतलं कोणाचं नाव. एक शब्द वापरला सुरुवातीला, आनंद शब्द ईश्वर मुळीजे. आनंद शब्दाने ईश्वराचा संकेत होतो. आनंद किती आहे? आनंद इकडे नाही कुठे. संसारामध्ये आनंद नाही, संसारामध्ये सुख आहे. संसारात सुख आहे, संसारामध्ये आनंद नाहीये. सुख आहे इथे, आणि ते समजून घेतल्यानंतर आहे आनंद खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. सुख इतकं मोठं नाहीये, दुःख तर खूप वाईट आहे. ते नकोच आहे आपल्याला. वाटतंय का कधी की दुःख निघून गेलं तर काही करमत नाही, मला बरेच दिवस झाले आलं नाही परत. आणखी डॉक्टरने औषध दिली तेव्हापासून गेलं तर परत आलंच नाही. कधी झालं कोण असतो? दुःख गेल्यानंतर येऊ नये असं वाटत असतं.
आणि सुख मिळाल्यानंतर जाऊ नये असं वाटत असतं. पण सुख दुःख सोयीचं करून घेतात त्या माणसाला, विचारी माणसाला, समजदार माणसाला. एक नौकराने एका श्रीमंत बाईच्या घरी आहे. साधे कपडे, भांडे घासले, कपडे धुते, स्वयंपाक करते. एक दिवशी आली मालकीन बाईला म्हणाले की पत्रिका, माझ्या मुलीचं लग्न आहे बरं का. मालकीन बाईने विचार केला की साडी घ्यावं लागेल आपल्याला. दुकानात गेली, तारीख जवळ आली. दुकानदाराला म्हटली एखाद्या नौकराने बाईला साधीशी साडी द्यावा. गरीब बाईला साडी घ्यायची, तिच्या मुलीचं लग्न आहे, तर गरिबी सारखी साडी द्या. साडी घेतली तिने, लग्नामध्ये साडी वगैरे दिली, तिने घेतली. नंतर त्या मालकीनबाईच्या मुलीचं लग्न होतं. त्यावेळेस ती मजुरीनबाई होती तिच्याकडे कामाला. ती दुकानात गेली, दुकानदाराला म्हणाली श्रीमंत बाई साजेल अशी साडी द्या मला. मोठ्या बाईचं लग्न आहे, तिला साडी द्या. आता मी इथं तुम्हाला विचारतो, दोन बाया डोळ्यासमोर आहेत तुमच्या, तुम्हाला मोठी कोणती वाटते? कोण? बोल करीन, कारण तुझं मन मोठं आहे. छोटी कोणती वाटते? मालकीन छोटी आहे, तिचं मन छोट आहे. आणि ज्याचं मन मोठं आहे तो मोठंच करतो, ज्याचं ध्येय मोठं आहे तो मोठंच करतो. ज्याचं मन छोटं आहे तो गुपचूप चोरून खातो. एकटाच जाऊन आलवाडा खाऊन येईल हॉटेलमधून, सांगणार सुद्धा नाही कोणाला. किती छोटा माणूस आहे, कशावरून काय करतंय? मनावरून करतंय. आनंद खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. प्रत्येक कृतीमध्ये आनंद आहे. म्हणून कृष्ण जीवन म्हणजे आनंदाचं जीवन आहे. तो दिसतो तर छान वाटतो, हसतो तर छान वाटतो, आणि रडतो तरी छान वाटतो, नाचतो तरी छान वाटतो. तो युद्धभूमीमध्ये बोलतो, गीता सांगतो तरी छान वाटतो. तो बोलतच नाही, फक्त फुंकर मारतो, हवा मारतो. बांबूच्या छोट्याशा तुकड्यामध्ये गीतेपेक्षाही छान वाटते ते. गीता हुशार लोकांना कळते, बासरीचा आवाज सगळ्यांना कळतो, सगळे वेळी. नाथांनी सुंदर वर्णन केलंय. एक गवळण वेडी आहे, कृष्णाला वेडी समजते, पण तिच्या गवळणीतून ती खूप शहाणी दिसते, हुशार दिसते. कृष्णाला म्हणते बासरी वाजवू नकोस तू. मुरली मधुर किती वाजे कन्हैया, किती छान मुरली वाजवतोस रे, पण वाजवू नकोस तू मुरली, माझी अडचण होते. बजाव बजाव मुरली, मुरली चांगली वाजवतोस पण वाजवू नकोस. परत वाज म्हणते मुरली, वाज वाज वाज. गंमत आहे की नाही? हा नकार आणि होकाराचा मिसळलेला भाग आहे. तुम्ही जेवायला बसले, आवडते तुम्हाला, बासुंदी आवडते, पण तुमच्या सोबतचे सगळे जेवून उठले, तुम्हाला लाज वाटायला लागली, पण भूक राहिलेली, आणखी जेवायची आहे. मग वाढणारा आग्रह करतो, त्यावेळेस तुम्ही हात करत असता, असा आहे की नाही? टोल गेट सारखं मध्ये हात करत असता. आणि तो आग्रह करतो, हातामध्ये दम नसतो, पटकन तो बाजूला होतो. तो असा हाताला ढकलतो ना, त्याचीच वाट पाहत असतो, हात ढकलतो, परत बासुंदी घेतो. हा नकार आणि होकाराच्या मधला भाग आहे. अशी ती गवळण नाही. ती म्हणते तो वृंदावनामध्ये मुरली वाजवतोस, तिथून रस वाहत येतो, गोकुळामध्ये येतो, तिथून वाहत येतो, गल्लीमध्ये येतो, गल्लीतून वाहत येतो. मी स्वयंपाक करायला बसलेले असते, वाळलेली लाकडं असतात आणि चुलीमध्ये मी टाकते, आणि तो तिला घरामध्ये येतो, माझ्या घरामध्ये रस वाहत, घरातून स्वयंपाकघरात येतो, स्वयंपाकघरातून चुलीमध्ये येतो, आणि ते लाकडं भिजून जातात. तर माझा स्वयंपाकच होत नाही का नाही? नको वाजूस ना मुरली, ते पण वाज. तुझ्या मुरलीच्या झालेली दुष्काळ सांगते. विसरले मी देह भान,
तुझ्या मुरलीच्या नादानं ते मी वेडी झाले, काही सुचत नाही, कुठे कळायला लागले. घर सोडून धरले मी रान कन्हैया, किती नुकसान झाली. बजा बजा मुरली, नको नको म्हणत हवाहवस वाटणार असं काही असं. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी ऐकताच पडला कानी, संसाराची झाली धुळधाणी कन्हैया. आता म्हणा का बरं मुरली वाजव म्हणून, हे खरून झाल्यासारखं आहे ना. लोक म्हणतात खाजू नका तरी खाजाच वाटते, दुखत बी तरी खाजाच वाटते. तिखट भाजी खाताना तुम्ही खमंग झालेली असते तरी तुम्ही खाजतच असता, खातच असता भाजी. हुसहुस करता, तोंडाला घाम आलेला असतो, हुसहुस करता. आणि मग म्हातारी सांगते नको खावणारे बाबा, मी खूप छान झाली बरं का, ती थोडीशी वार आणखी. सुख दुःखाचं मिश्रण आहे या ठिकाणी. काय नाथांनी वर्णन केले सुंदर. ज्याचं सगळं चांगलं आहे त्याचं नाव आनंद आहे. आपलं सगळं चांगलं नाही, विचारल्यावर कसं काय चाललं, मस्त मजा काय. शेती 50 एकर शेती आहे, बगीचा आहे, मोसंबी आहे, केळी लावलेली आहे, अरे वा वा छान आहे, मजेत आहे. मग तुम्ही नाही थोडस विहिरीला पाणी कमी पडतं, बरं विहिरीला पाणी भरपूर आहे, बरं खूप मजेत आहे तुम्ही. पोरग जरा बरोबर नाही हो, कळत नाही. पोरगा चांगला आहे, सून थोडीशी त्रास देते, काय करतो सगळं चांगलं आहे, अलीकडे तब्येतच चांगली राहते. सगळं चांगलं आहे, ऐकायलाच येत नाही. सगळं चांगलं, शेजारीच बेकार हो, आमचं गावच खराब आहे. सगळं चांगलं आपल्याकडे नाही, कुणाकडेच नाही. कुठलाही माणूस म्हणून मला नाव सांग ना एखाद्याचं. सगळं चांगलं, सगळं म्हणजे ज्याचं पाहणं चांगलं, ज्याचं ऐकणं चांगलं, ज्याचं बोलणं चांगलं, ज्याचं बसणं चांगलं, ज्याचं उठणं चांगलं, सगळं कृष्णाचं सगळं चांगलं आहे. व्यासाने विचार केला की कृष्णाला मी नाव काय देऊ. आपण विचार करतो आणि नाव देतो तेव्हा एखाद्या माणसाला. स्वातंत्र्यवीर सावरकर का बरं नाव दिलं, वीरत्व वाटलं. पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल का नाव दिलं, खंबीर माणूस होता. लोकमान्य टिळक का नाव दिलं, लोकमान्य होते. महात्मा गांधी का नाव दिलं, महात्म्यासारखे होते. कृष्णाला काय म्हणून, आपलं भक्त कसं बी, आप्पा म्हटलं तरी खुश होतो, तात्या म्हटलं तरी खुश होतो, बापू म्हटलं तरी खुश होतो. कृष्णाकडे सगळंच आहे ना. काय व्यासांची बुद्धी थांबली पहा. व्यासोत्तिष्ठम जगत सर्व असं म्हटलेलं आहे. सगळं व्यासांचं पुष्ट आहे, तिथं व्यासही थांबले, काहीच बोलता येईल कृष्णाला. हा बंशीधर आहे, बासरी वाजवतो. अरे पण हा चोर सुद्धा आहे. चोराग्रगण्यम कृष्ण म्हणून आम्ही चोरी उत्तम करतो. अरे हा गीता पण सांगतो, हा जगद्गुरु आहे, हा गुराई सांभाळतो, हा गोपाल आहे. काय 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 म्हणून त्याला शब्द पुढे एकच वाक्य वापरलं व्यासाने, कृष्णात परम किमपि तत्व महम न जाणे. कृष्णापेक्षा श्रेष्ठ मला काहीच माहिती नाहीये. त्याच्या कणाकणामध्ये आनंद आहे, तिकडचा आपला प्रवास आहे. म्हणून कृष्ण भक्ती आपल्याला गरजेची आहे. त्या भक्तीने एकदा माणूस वेळा झाला ना, संसाराला विसरतो तो. घर सोडून घराला राहणं का नाही, फक्त मुरलीसाठी, त्या आवाजासाठी. काय आवाज आहे तो, किती सुंदर आवाज आहे. लहर लहर के मन को छू कर बहता चले समीर, मुरलिया बाजे यमुना तीर. यमुना मैयाचं पाणी वाहत असताना सुद्धा थांबून जातं.
दूध पिणारं वासरू थांबून जातं. माणसं जिथल्या तिथेच थांबतात. थांबणं कधी होत असतं? बेचैनी थांबल्यानंतर. ही स्थिरता कधी प्राप्त होते? अस्थिरता संपल्यानंतर. आनंदामध्ये स्थिरता आहे, ती स्वर्गात नाही. मग त्या पुण्याची पावटी सरे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सवेश इंद्रपदाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्राचं खरं नाही, देवतांची फळं नाशिवंत आहे ते त्यांनी सांगितलं. कृष्णाचं असं नाही. आनंदी जीवन म्हणून कृष्ण आपल्या जीवनात पाहिजे. त्याचा अर्थ आनंद आपल्या जीवनात पाहिजे. तसं लहानपण आपल्याकडे नाही ना, तो कधी कोमेजलाच नाही. तसं लहानपण आपल्याकडे नाहीये. पाळण्यात असताना कोवळ्या लाथांनी त्याने राक्षसांना मारला असा तो. त्याचं लहानपण आपल्याकडे नाहीये. त्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नाहीये. त्याचं धैर्य आपल्याकडे नाहीये. कंस कसा आहे? वाईट आहे. पक्का निर्णय मारायला पाहिजे, घेतला निर्णय, मारून टाकला. शिशुपाल कसा आहे? वाईट आहे, दुरुस्त न होणार आहे, काढलं सुदर्शन, टाकलं मारून. आपल्याला आजही निर्णय घेता येत नाही, एवढे बुद्धिमान असून. विज्ञान युगामध्ये अतिरेकाला पकडण्याचा निर्णय, पकडल्यानंतर त्याचं काय करायचं? चालू आहे केस, चालू आहे केस. अरे कसाबसाठी 1 कोटी रुपये आम्हाला खर्च आले त्याला खाऊ घालण्यासाठी. त्याला खाऊ घालण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची. त्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याला सर्दी नाही झाली पाहिजे, त्याला पाणी चांगलं द्यायचं, बिस्लरीच पाणी द्यायचं. त्याचा आरोग्य होतो, लगेच डॉक्टर हजर. अतिरेकाला सडलेल्या लोकांचा प्रयत्न सांभाळण्यासाठी करोडो रुपये मी खर्च केलाय. कृष्णाने केले नसते, योग्य निर्णय घेतला असता. आमची निर्णय क्षमताच कमजोर आहे. आनंद योग्य निर्णय घेतो. शिक्षणाच्या डिग्री आमच्या डोक्यामध्ये कोंबलेले असू सुद्धा आम्हाला निर्णय घेता येत नाही. निर्णय घेण्यासाठी ज्ञान लागतं आणि आनंदामध्ये निर्णय घ्यावा लागतो. अचूक निर्णय. भीष्माने प्रतिज्ञा केली, पांडवांना संपवतो उद्या सूर्योदय झाल्याबरोबर. कळलं कृष्णाला. द्रौपदीला निरोप दिला. युद्धाच्या राऊत टाकलेल्या होत्या. द्रौपदीला त्या ठिकाणी बोलवलं, म्हणाले द्रौपदी सकाळी 4 वाजता जायचंय. कुठे? रात्री भीष्म पितामहाकडे. दुर्योधनाची पत्नी भामती सकाळी जात असते. आज ती बाहेरगावी गेली. संधी आपल्याला. द्रौपदी नटून थटून अलंकार घाल, कपडे चांगले घाल. एकटी जाऊन मी येतो सोबत. द्रौपदी आली. कृष्णाने घोंगडी खांद्यावर घेतली, लपेटून घेतली. बोलू नका मध्ये. द्रौपदीच्या रावटीजवळ गेले. भीष्माचा नोकर होता. हे थांब, कोण आहेस तू? महाराणीचा नोकर आहे मी. महाराणी द्रौपदी आलेले. ठीक आहे, ठीक आहे, झाडाकडे थांब. महाराणी तुम्ही जा. सांगितल्याप्रमाणे द्रौपदी गेली. उद्या पांडव संपत्ती, मी विधवा होईल. कृष्ण म्हणाला, जा आणि नमस्कार कर, दुसरं काही बोलू नकोस. द्रौपदी गेली. भीष्म पितामह पाठीवर झोपले होते. पांढर शुभ्र वस्त्र अंगावर घेतलेलं होतं. द्रौपदी गेली. कृष्णाचं स्मरण केलं, पण कृष्ण दिसतच नाही. काळ काळ काहीतरी आहे. मी बंद करून टाकून प्रवचन.
10,000 लोक असतील तर